आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे आणि रस्त्यांचे रुंदीकरण सुरू आहे। परंतु मान्सूनच्या पहिल्याच दमदार पावसाने नाशिक महानगरपालिकेच्या या नियोजनाचे वाभाडे काढले। विकासाच्या नावाखाली संपूर्ण शहरात खोदून ठेवलेले रस्ते आता चिखलाच्या दलदलीत बदलले असून सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे। यामुळे नाशिककर नागरिक प्रचंड त्रस्त झाले असून महापालिकेच्या ढिसाळ नियोजनावर तीव्र संताप व्यक्त केला जातोय। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे काठे गल्ली, मुंबई नाका, गंगापूर रोड, द्वारका, ओल्ड आग्रा रोड, वडाळा आणि सातपूर या प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी व चिखल साचलाय। रस्ते रुंदीकरण आणि भूमिगत केबल व वाहिन्यांच्या कामांसाठी खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे वाहतुकीचा वेग कमालीचा मंदावला असून शहरातील मुख्य चौकांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। काही मिनिटांच्या प्रवासासाठी नागरिकांना आता तासभराहून अधिक वेळ लागतोय। बोधेनगर येथील उद्योजक भावेश मंडलिक यांनी आपला संताप व्यक्त करताना सांगितले की अवघ्या 25 मिनिटांच्या प्रवासासाठी तब्बल 1.5 तास लागलाय। पावसाळ्यापूर्वी विकास कामांचे योग्य नियोजन झाले असते तर आज ही बिकट वेळ नाशिककरांवर आली नसती। आपलं पेट्रोल पंपापासून तर महादेवा मंदिरापर्यंत पुरा हे लाईन खराब होऊन पुरं दबून गेलं। याच्यात गाडी वगैरे काही जाणार नाही। आता इथं हे रस्ता बंद झाला तर बाकीच्या लोकांनी काय करायचं? इथं ट्रॅफिक वगैरे जास्त वाढते, कसं करायचं? या लोकांना काय करायचं? हां, तुम्ही एक सांगा निर्णय आम्हाला। हे बघून घ्या, इकडं हे असं आहे, ही पण पुरी लाईन गेली, इकडे बी पुरं झालेलं आहे, काय करायचं? गंगापूर रोड, छत्रपती शिवाजीनगर, पिंपळगाव बहुला, सातपूर अंबड लिंक रोड, द्वारका आणि इतर भागांमध्ये रस्त्यांवर खड्डे साचलेल्या चिखलामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। हे रस्ते म्हणजे अपघातांचे थेट सापळे बनले। परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की गंगापूर रोडवरील चिखल साफ करण्यासाठी सातपूर अग्निशमन दलाला पाण्याचे टँकर पाठवावे लागले। लगतच्या बांधकामांमधून आणि खोदकामातून रस्त्यावर सतत चिखल येत असल्याने सलग 2 दिवस रस्ता धुवावा लागला। वडाळा परिसरातही शिंगाडा तलाव अग्निशमन केंद्राकडून अशीच चिखल साफ करण्याची कारवाई करण्यात आली। या गंभीर परिस्थितीवर वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त माधव रेड्डी यांनी सांगितले की रस्ते तातडीने स्वच्छ करून दुरुस्त करण्यासाठी महानगरपालिकेशी सातत्याने समन्वय सुरू आहे। दरम्यान शनिवारी सकाळी सातपूर येथील कार्बन नाकाजवळ रस्त्याचा एक मोठा भाग अचानक खचल्याची धक्कादायक घटना घडली। यामुळे महत्त्वाचा औद्योगिक मार्ग तात्काळ बंद करावा लागला, ज्याचा थेट फटका हजारो कामगारांच्या दैनंदिन प्रवासाला बसलाय। पर्यायी मार्गावरही यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली। आज पुन्हा त्याच जागेवर कार्बन नाका येथील ट्रक खड्ड्यात अडकला। पहिल्याच दमदार पावसात शहरातील विकास कामांची गुणवत्ता, रखडलेली कामे आणि अपुरे नियोजन यावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले। कुंभमेळ्याच्या नावाखाली नागरिकांना वेठीस न धरता रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, खोदकामे त्वरित पूर्ण करावीत आणि पाणी निचऱ्याची व्यवस्था सक्षम करावी अशी मागणी त्रस्त नाशिककरांकडून केली जात आहे। विशेष रिपोर्ट SG मणियार, समाचार टुडे, नाशिक।